लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। समृद्धी महामार्ग टोल नाक्यावर मित्राच्या पोटात गोळी मारणारा आरोपी पकडला। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातून घेतले ताब्यात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतून जात असलेल्या हिंदू हृदय सम्राट समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर मित्राच्या पोटात गोळी झाडून जखमी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले। मागील 8 दिवसापूर्वी समृद्धी महामार्ग टोल नाका एक्झिट नंबर 16 येथील हॉलमध्ये आरोपी करण सोमनाथ भालेराव राहणार सावंगी तालुका फुलंब्री याने अवैधरित्या स्वतःच्या कब्जातील पिस्टलमध्ये गोळ्या टाकून शेजारी बसलेल्या भारत विजय घाडगे यांच्या पोटावर समोरून डाव्या बाजूला गोळी फायर करून गंभीर जखमी केले होते। म्हणून जयेश मदन वाघ यांच्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 350/2025 कलम 110 भारतीय न्याय संहितासह कलम 3(5) शस्त्र अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील फरार आरोपी हा प्रवरा संगम तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथे आहे अशी गोपनीय माहिती मिळून स्थानिक गुन्हे शाखेने प्रवरा संगम येथील बस थांब्याजवळ एका संशयित इसम दिसला असता त्याचे नाव गाव विचारले असता करण सोमनाथ भालेराव असे सांगितले। नमूद आरोपीस ताब्यात घेऊन पुढील तपासकामी फुलंब्री पोलीस ठाणे येथे ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे, पोलीस वाल्मिक निकम, महेश पिरुटे, पोलीस वाहन चालक गणेश ढाकणे यांनी केली आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शाह। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.